शासकीय अध्यापक महाविद्यालय पनवेल, B.Ed द्वितीय वर्ष तृतीय सत्र, भाटिया हायस्कूल नवीन पनवेल. मी भाग्यश्री संजय जाधव पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनापासून या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे. इयत्ता 8वी, विषय इतिहास, विभाग स्वातंत्र्य लढ्यातील चळवळी, घटक प्रकरण 8वे सविनय कायदेभंग चळवळ, भाग 2. उपघटक आहे गोलमेज परिषद. आणि आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत गोलमेज परिषद 1, गांधी आयर्विन करार, गोलमेज परिषद 2, पुणे करार, 3री गोलमेज परिषद आणि सविनय कायदेभंगाची 2री फेरी. तर विद्यार्थी मित्रांनो, भाग 1 मध्ये आपण पाहिलं आहे की लाहोर अधिवेशनामध्ये जेव्हा संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव संमत झाला होता आणि त्यावेळेस महात्मा गांधींनी सविनय कायदेभंगाची चळवळ हाती घेतली होती आणि या चळवळीची सुरुवात केली होती मिठाच्या सत्याग्रहापासून. मीठ ही माणसाच्या आयुष्यातील अतिशय जीवनावश्यक गोष्ट आहे. विना मिठाचा आपण स्वयंपाक करू शकत नाही. परंतु त्यावेळेला इंग्रज सरकारने मीठ या अतिशय गरजेच्या गोष्टीवर कर लावला होता आणि या सविनय कायदेभंगाची चळवळ गांधीजींनी मिठाच्या सत्याग्रहापासूनच सुरुवात केली होती. आणि आपण पाहिलं मिठाचा सत्याग्रह हा दांडी यात्रा इथून गुजरात दांडी येथून सुरू झाला. मग तो पेशावर, मग सोलापूर, मग धारसाना अशा विविध ठिकाणी मिठाच्या कराविरुद्ध लोकांनी आंदोलन छेडलं होतं. सोलापुरामध्ये गिरणी कामगारांनी उठाव केला होता, आंदोलन केलं होतं. याच्यामध्ये कित्येक लोक गोळीबारात, लाठीमारामध्ये जखमी झाली, काही जणे मृत पावले होते. त्यानंतर बाबू गेनू यांनी तर मुंबईमध्ये हौतात्म्य पत्करलं होतं. हे आपण भाग 1 मध्ये सविस्तरपणे अभ्यासलं आहे. आता आपण पाहत आहोत गोलमेज परिषद. प्रथम गोलमेज परिषद म्हणजे काय आपण चित्र बघतोय. तर ब्रिटिशांच्या काळामध्ये एक परिषद किंवा कॉन्फरन्स किंवा मीटिंग जर घ्यायची असेल तर गोल मेज म्हणजे टेबल, गोल म्हणजे राऊंड टेबल कॉन्फरन्स देखील याला म्हटलं जातं. तर राऊंड टेबल म्हणजे गोल अशा टेबलभोवती सगळे बसून चर्चा विनिमय करायचे किंवा परिषद घ्यायचे. तर ही गोलमेज परिषद 1930 ते 1932 या काळामध्ये 3 गोलमेज परिषद पार पडल्या होत्या. आणि या गोलमेज परिषदेदरम्यान 2 करारही झाले होते. एक म्हणजे गांधी आयर्विन करार आणि दुसरा म्हणजे गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामधला पुणे करार, त्याला येरवडा करार असं देखील म्हणतात. आता गोलमेज परिषद ही जी बोलवली होती तर या गोलमेज परिषदेचे अध्यक्ष होते ब्रिटनचे तत्कालीन पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड. त्यावेळेला जेव्हा लाहोर अधिवेशन संमत झालं होतं आणि भारताला पूर्ण स्वराज्य मिळण्यासाठी भारताची जी मागणी होती तर त्या मागणीवर विचार विनिमय करण्यासाठी म्हणून घटनात्मक जे प्रश्न होते भारताचे ते हाताळण्यासाठी त्यावेळेचे पंतप्रधान रॅमसे मॅकडोनाल्ड यांनी एक परिषद बोलावली होती. या ज्या परिषद त्याचाच भाग आहे आणि ही परिषद लंडनमध्ये बोलावली होती. आणि या परिषदे म्हणजे 1930 ते 32 3 गोलमेज परिषद झाल्या होत्या. परंतु ही परिषद त्यांनी ज्या वेळेला भारतामध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू असतानाच यांनी ही परिषद आयोजित केली होती. आता आपण पाहूया पहिली गोलमेज परिषद. आता या पहिल्या गोलमेज परिषदेसाठी कोण कोण हजर होतं ब्रिटिशांबरोबर चर्चा करण्यासाठी. तर फोटो इथे मी दाखवले आहेत, तुम्हाला पिक्चर दाखवले आहेत. एक म्हणजे रॅमसे मॅकडोनाल्ड हे जे ब्रिटनचे पंतप्रधान होते. त्यानंतर दलितांचे प्रश्न घेऊन त्या परिषदेला हजर होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. त्यानंतर तेज बहादूर सप्रू आणि बॅरिस्टर जिना जे मुस्लिम कम्युनिटीचे प्रश्न घेऊन उपस्थित होते. या परिषदेला रॅमसे मॅकडोनाल्ड हे अध्यक्ष होते आणि केंद्रीय स्तरावर जबाबदार शासन पद्धती आणि भारतात संघराज्याची स्थापना अशा विविध विषयावर चर्चा चालू होती.
विविध राष्ट्रीय पक्ष व संस्थानिकांचे प्रतिनिधी उपस्थित होते. परंतु राष्ट्रीय सभा जी देशाची प्रातिनिधिक संस्था होती ती मात्र या सभेला हजर नव्हती. म्हणून गोलमेज परिषद काय झाली? असफल झाली. आता राष्ट्रीय सभेमध्ये लोकमान्य महात्मा गांधी हे कोण होते? प्रतिनिधी होते. या राष्ट्रसभेचे प्रतिनिधी मुख्य कोण होते? महात्मा गांधी. कारण लोकमान्य टिळकांच्या मृत्यूनंतर स्वातंत्र्य चळवळीची धुरा ही फक्त महात्मा गांधींच्या खांद्यावर होती आणि त्यांना सहकार्य करणारे खूप सारे सहकारी होते. परंतु गोलमेज परिषदेमध्ये राष्ट्रीय सभेने येण्यास नकार दिला. जर त्यांनी नकार दिला तर मग चर्चा करायची कुणाबरोबर? म्हणून गोलमेज परिषद काय झाली? ही निष्फळ झाली, कारण इथली चर्चा काही अर्थ देणारी नव्हती. आणि मग या दरम्यान गांधी आणि आयर्विन हे जे इंग्रज अधिकारी होते त्यांच्यामध्ये आणि गांधींमध्ये करार झाला. त्याला म्हटलं जातं गांधी आयर्विन करार. आता हा करार कधी झाला होता? तर दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या आधी झाला होता. मार्च 1931 रोजी गांधी आयर्विन करार झाला. महात्मा गांधी आणि लंडनमधील दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या आधी 5 मार्च 1931 रोजी भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड आयर्विन यांनी केलेला हा राजकीय करार होता. व्हाईसरॉय लॉर्ड इर्विन यांनी ऑक्टोबर 1929 मध्ये भारतासाठी अनिश्चित भविष्यात वर्चस्व दर्जा अशी अस्पष्ट ऑफर जाहीर केली आणि भविष्यातील घटनेवर चर्चा करण्यासाठी गोलमेज परिषद घेतली आणि भारताचे तत्कालीन व्हाईसरॉय आयर्विन यांनी केलेला हा राजकीय करार होता. 1929 मध्ये ब्रिटिश भारतासाठी त्यावेळेला गांधी ज्यावेळेला राष्ट्रीय सभेला हजर राहिले नाहीत अशा वेळेला गांधीजींची समजूत घालण्यासाठी म्हणून आयर्विन जे गांधींच्या भेटीसाठी गेले होते आणि त्यावेळेला गांधीजी जे तुरुंगात होते तर ते गांधीजींना तुरुंगातून मुक्त केले आणि गांधीजींची चर्चा करण्यासाठी त्यांनी एक समझोता म्हणून करार केला याच्यामध्ये. आणि त्यांनी सांगितलं की राज्यघटनेला जबाबदार अशी जी राज्यपद्धती आहे ती आम्ही तुम्हाला देऊ आणि त्या दरम्यान तुम्ही काय करायचं? सविनयची चळवळ तुम्ही कायदेभंगाची चळवळ जी चालू केली आहे ती काय करायची? मागे घ्यायची. आणि मग त्यावेळेला गांधीजींनी होकार दर्शवला आणि सांगितलं की आम्ही जी दुसरी गोलमेज परिषद आहे तिथे हजर राहण्यासाठी संमती दाखवली आणि थोड्या काळापुरती सविनय कायदेभंग चळवळी त्यांनी थांबवली होती. आता या करारातील प्रमुख कलमे काय तर बघा. राजकीय कैद्यांची सुटका व्हावी, त्यांच्यावरील दावे काढून टाकावेत आणि वटहुकूम परत घ्यावेत. मिठावरील कर काही प्रमाणात रद्द व्हावा. गरिबांना मीठ तयार करण्यास परवानगी मिळावी. म्हणजे मीठ तयार करणं हे देखील ब्रिटिश अधिकाऱ्यांकडेच होतं. ब्रिटिश अधिकारी हा जो अधिकार कोणाला देत नव्हते आणि मीठ ही अतिशय जीवनावश्यक गोष्ट होती. परदेशी दारू आणि माल विकणारे दुकानांवर शांततामय निदर्शने करण्याचा हक्क असावा. म्हणजे परदेशातून येणारी दारू देखील आपल्या भारतामध्ये विकली जात होती, परदेशी माल विकला जात होता. आणि मग त्यामुळे आपसुकच आपले जे भारतातले इथले जे स्थानिक कारागीर होते, स्थानिक व्यापारी होते, त्यांच्या व्यापारावर याचा परिणाम होत होता. कायदेभंग चळवळीत सरकारने ज्यांची मालमत्ता जप्त केली आहे ती त्यांना परत करावी. या कायदेभंग चळवळी चालू असताना ब्रिटिशांनी जी दडपशाही अवलंबली होती आणि याच्यामध्ये खूप सारा माल जप्त केला होता, काही लोकांची मालमत्ता प्रॉपर्टी जप्त केली होती, तर ती त्यांना परत द्यावी असं या करारातील एक महत्त्वाचं कलम होतं. कायदेभंग चळवळ ही स्थगित व्हावी. राष्ट्रसभेने गोलमेज परिषदेत सहभाग घ्यावा आणि बहिष्कार चळवळ मागे घ्यावी. परदेशी मालावर जो बहिष्कार टाकला होता त्याची चळवळ म्हणून आपण मागे पाहिलं मागच्या भागामध्ये की बाबू गेनू यांनी समोर ट्रक खाली आडवे जाऊन हौतात्म्य पत्करले होते. तर ही चळवळ थांबवावी आणि ही चळवळ मागे घ्यावी, यातला बहिष्कार काढून घ्यावा. आणि पहिल्या गोलमेज परिषदेला महात्मा गांधी किंवा राष्ट्रसभा ही उपस्थित नव्हती, परंतु तसे न करता त्यांनी या गोलमेज परिषदेला हजर राहावं असा एक समझोता करार केला गेला. दुसरी गोलमेज परिषद ही दिनांक 7 सप्टेंबर 1931 रोजी सुरू झाली आणि 1 डिसेंबर 1931ला संपली. म्हणजे किती कालावधी बघा, सप्टेंबर ते डिसेंबर.
पहिल्या परिषदेला हजर असलेली सर्व मान्यवर मंडळी या परिषदेला उपस्थित होती. तरीही काही नवीन मंडळींचा एक गट इथे उपस्थित होता आणि या नव्या मंडळींमध्ये गांधीजींचा समावेश होता. काँग्रेस पक्षाने गांधीजींना सर्व अधिकार देऊन या सभेला पाठवले होते. आता या परिषदेत संघराज्यांची रचना आणि अल्पसंख्याकाच्या प्रतिनिधित्वाच्या प्रश्नावर विचार करण्याकरता 2 स्वतंत्र समिती स्थापन केल्या होत्या. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्यांकरता स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. मुस्लिमांकरता वेगळा मतदारसंघाकरता कोणतीही तडजोड करण्यास तयार नव्हते. वायव्य सरहद्द प्रांत व बंगाल प्रांत वगळले गेले म्हणून बॅरिस्टर जिना कोणतीही तडजोड करण्याला तयार नव्हते. म्हणजे शेवटी असं ठरवलं गेलं की जातीय प्रतिनिधित्वाच्या बाबतीत अखेरचा निवाडा देण्याचे जाहीर केले. म्हणजे रॅम्से मॅकडॉनल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला. त्या दरम्यान गोष्ट अशी झाली होती की एकतर पहिल्या सभेला गांधीजी किंवा राष्ट्रीय सभेचे कोणीही अधिकारी उपस्थित नव्हते आणि दुसऱ्या गोलमेज परिषदेला जे पूर्वी हजर होते ते पुन्हा एकदा हजर राहिले होते आणि यावेळेला महात्मा गांधीजी काँग्रेसचे प्रतिनिधी म्हणून हजर राहिले होते. काँग्रेसने त्यांना आपले प्रतिनिधी म्हणून इथे पाठवले होते. आता या परिषदेमध्ये रॅम्से मॅकडॉनल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला होता. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलितांचे प्रश्न घेऊन हजर राहिले होते. दलितांना स्वतंत्र मतदारसंघ द्या म्हणून त्यांनी मागणी केली होती. त्याचप्रमाणे बॅरिस्टर जिना जे होते त्यांनी मुस्लिमांकरता वेगळा मतदारसंघाकरता वायव्य सरहद्द प्रांत आणि बंगाल प्रांत वगळला गेला होता. तरीही त्यांनी कोणतीही तक्रार न करता ते तडजोड करायला तयार झाले होते. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ मागितला आणि बॅरिस्टर यांनी मुस्लिमांसाठी वेगळ्या मागण्या मागितल्या. आणि यावेळेला मॅकडॉनल्ड यांनी हे मात्र मान्य केलं होतं आणि जातीय निवाडा हा जाहीर केला होता. आणि त्यांनी ही सभा 1 डिसेंबर 1931ला बरखास्त केली होती. परंतु प्रश्न असा झाला की जातीय निवाडा जाहीर झाला, दलित मुस्लिम वेगळे होतात की काय, आणि साहजिकच आपला हिंदुस्थान आपला भारत याची विभागणी होते की काय अशी भीती गांधीजींना वाटू लागली होती. म्हणून गांधीजींनी या गोष्टीला विरोध केला की मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ नसावा आणि दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघ नसावा असं गांधीजींचं म्हणणं होतं. म्हणून गांधीजी उपोषणाला बसले. दलितांना स्वतंत्र मतदारसंघ न देता त्यांना काही राखीव जागांची तरतूद करावी असं गांधीजींचं म्हणणं होतं. म्हणून दुसऱ्या गोलमेज परिषदेतून नाराज होऊन गांधीजी परत आले आणि गांधीजी उपोषणाला बसले, आमरण उपोषण. मग येरवडा इथे बसले उपोषणाला. त्यावेळेला मग राष्ट्रीय सभेचे काही कार्यकारिणी होते, काही अधिकारी होते. त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना खूप विनंती केली की बाबासाहेब तुम्ही तुमची मागणी मागे घ्या, आपण दलितांसाठी राखीव जागा ठेवूया, जागांची तरतूद करूया, स्वतंत्र मतदारसंघ नको. जर आपण स्वतंत्र मतदारसंघ दिला तर आपल्या हिंदुस्थानची आपल्या देशाची विभागणी होईल. ती विभागणी नको, म्हणजे आपला देश हिंदूंमध्ये दलितांमध्ये मुस्लिमांमध्ये विभागला नको जाऊ दे, आपला देश हा अखंड राहू दे असं गांधीजींचं म्हणणं होतं. परंतु पाहिजे तितकं दलितांना अधिकार स्वातंत्र्य दिलं जात नव्हतं. म्हणून आंबेडकरांचं म्हणणं होतं की आम्हाला आमचा स्वतंत्र वेगळा असा हक्क द्या. परंतु गांधींना मान्य नव्हतं आणि गांधीजी आमरण उपोषणाला बसले होते. कुठे बसले होते तर येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे, आणि दिनांक होता 24 सप्टेंबर 1932. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे प्रतिनिधी होते. आता या पुणे करारातल्या महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात ठेवायच्या. त्या म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हे दलितांचे प्रतिनिधी होते. दलितांसाठी स्वतंत्र मतदारसंघाची मागणी केली. रॅम्से मॅकडॉनल्ड यांनी जातीय निवाडा जाहीर केला व ही मागणी मान्य केली. परंतु हिंदू समाजाची विभागणी होत आहे असं म्हणून गांधीजींनी हे अमान्य केलं आणि ते आमरण उपोषणाला बसले. शेवटी सर्वांच्या विनंतीखातर बाबासाहेबांनी पुनर्विचार केला आणि गांधी व बाबासाहेब यांच्यामध्ये
एक जो करार घडून आला तो करार म्हणजेच पुणे करार होय. इतिहासामध्ये पुणे करार अतिशय महत्त्वपूर्ण आहे. कायम म्हणजे तुमच्या शालेय अभ्यासक्रमापासून तुमच्या विद्यापीठी अभ्यासक्रमापासून पुढे अगदी तुम्ही स्पर्धात्मक परीक्षांमध्ये जेव्हा उतराल तेव्हा देखील तुम्हाला पुणे करारासारखी महत्त्वाची गोष्ट कायम लक्षात ठेवायला हवी. आणि या करारानुसार दलितांना स्वतंत्र मतदारसंघ देण्याऐवजी राखीव जागांची तरतूद केली गेली. आता आपण बघूया तिसरी गोलमेज परिषद. आता आपण पाहिले की पहिली गोलमेज परिषद काही यशस्वी झाली नाही राष्ट्रीय सभा न आल्यामुळे. दुसऱ्या परिषदेला गांधीजी हजर होते, परंतु गांधीजींना त्यातला जातीय निवाडा जो होता तो मान्य नव्हता. मग यासाठी पुन्हा तिसरी गोलमेज परिषद भरली आणि ही तिसरी गोलमेज परिषद 17 नोव्हेंबर 1932 ते 24 डिसेंबर 1932 या कालावधीमध्ये भरली गेली. आणि या परिषदेला एकूण 46 जण सहभागी झाले होते. सविनय कायदेभंगाच्या वेळी खान अब्दुल गफार खान यांनी खुदाई खिदमतगार नावाची लाल शर्टवाल्यांची संघटना सुरू केली. त्यांचा एक ड्रेस कोड होता लाल शर्ट. आणि महात्मा गांधींनी सुरू केलेल्या सविनय कायदेभंग चळवळीचा प्रभाव हळूहळू कमी होत होता. परंतु असं असतानाही इंग्रजांनी मात्र दडपशाहीचं धोरण चालूच ठेवलं होतं. इंग्लंडमधील जो हुजूर पक्ष होता त्यांनी देखील भारताला नवीन राज्यघटना तयार करण्यास किंवा राज्यघटना नवीन देण्यास नकार दिला होता. आणि हे सर्व चालू असताना देखील तिसरी गोलमेज परिषद भरवण्यात आली डिसेंबर 1932. आणि या गोलमेज परिषदेत भारतातील राजकीय प्रश्न सोडवण्यासाठी संयुक्त सर्वेक्षण कमिटीची स्थापना झाली. आणि या गोलमेज परिषदेच्या आधारावरच 1935चा कायदा उदयास आला. आता सविनय कायदेभंगाची चळवळची समाप्ती या आपण मुद्द्यामध्ये बघूया की तिसरी गोलमेज परिषद ही तर संपुष्टात आलीच, ही पण अर्थहीन ठरली होती. कारण या परिषदेत सुद्धा काहीही चर्चा झाली नव्हती, निष्फळ ठरली होती. आणि मग सविनय कायदेभंगाची एक फेरी तर दुसऱ्या गोलमेज परिषदेच्या वेळी थांबली होती, कारण गांधीजींना तुरुंगातून मुक्त केलं होतं. आणि त्या सभेच्या चर्चेला गांधींनी यावं म्हणून जो त्यांनी हे केलं होतं विनंतीनुसार मग गांधीजी हजर राहिले होते, परंतु गांधीजींना काही ते मान्य झालं नाही. आणि मग दुसरीच गोलमेज परिषद देखील अयशस्वी झाली. त्यानंतर सविनय कायदेभंगाची समाप्तीमध्ये दुसऱ्या परिषदेहून उद्विग्न मनाने गांधीजी भारतात आले. त्याने सविनय कायदेभंग आंदोलन पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आणि गांधीजींना सरकारने ताबडतोब अटक केली. त्यामुळे जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला. जनता जे लोक होते ते पेटून उठले गांधीजी कारण गांधीजीच मुख्य मुळात होते, गांधीजी होते आपल्या चळवळीचे सूत्रधार. सरकारने या चळवळीला अमानुष दडपशाहीने उत्तर दिले आणि सर्व नागरी हक्कांची गळचेपी केली. राष्ट्रीय सभापतीच्या सहयोगी संघटना बेकायदेशीर ठरवण्यात आल्या. त्यांची कार्यालये, निधी ताब्यात घेतले. राष्ट्रीय वर्तमानपत्रे, साहित्य यांच्यावर निर्बंध घालण्यात आले. आणि अखेरीला 1934मध्ये गांधीजींनी चळवळ मागे घेतली आणि सविनय कायदेभंगाच्या आंदोलनाचे एक ऐतिहासिक पर्व संपले.